धाराशिवचे आमदार कैलास पाटील हे ऑपरेशन टायगरचा दुसरा भाग असल्याचा दावा परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी केला होता। तुळापूरमधल्या सीसीटीव्हीचा मुद्दा कैलास पाटील यांनी उपस्थित केला। त्याला उत्तर देताना सरनाईकांनी हा दावा केलाय। तर कैलास पाटील यांनी सरनाईकांना उत्तर दिले। सीसीटीव्हीचा मुद्दा भरकटवण्यासाठी सरनाईक अशा पद्धतीची वक्तव्य करतात असं कैलास पाटील म्हणाले। तर नुकत्याच शिवसेनेमध्ये गेलेल्या ओमराजे निंबाळकर यांनी देखील या संदर्भात प्रतिक्रिया दिली। कैलास पाटलांनी त्यांना योग्य वाटेल ते करावं, मित्र म्हणून आपण सोबत आहोत असं ओमराजे म्हणाले। बघा, कैलास पाटील विरोधी पक्षाचे ऑपरेशन टायगरचे दुसरे सदस्य असल्या कारणानं ते आता काही ना काही प्रसिद्धीच्या झोतासाठी असे आरोप प्रत्यारोप करतच राहतील। चायनीज कॅमेरे आहेत, असे कॅमेरे आहेत, जापनीज आहेत, कुठल्या देशातनं कुठले कॅमेरे ते फिरून त्यांनी त्या कंपनीची नावं काढलीत हे आम्हाला कल्पना नाहीत। कैलास पाटील कुठे जातात, काय करतात, किती वाजता घरी जातात, किती वाजता तुळजापूरला येतात याची सगळी माहितीसुद्धा त्या CCTVच्या कॅमेऱ्याच्या माध्यमातून आम्हाला मिळणार, जेणेकरून आम्हाला आमचं ऑपरेशन टायगर सोपं होईल। तुळजाभवानीच्या सुरक्षेला जर तुम्ही टिंगलटावळीत घेत असाल, त्याला चायनीज जापनीज असं म्हणून काहीतरी तुम्ही तो विषय दुसरीकडे डायव्हर्ट करण्याचा प्रयत्न करत असाल ऑपरेशन टायगरच्या बाबतीत, हे अत्यंत दुर्दैवी आहे। आणि त्यांच्या ते पालक आहेत जिल्ह्याचे, त्यांच्याकडनं ही अपेक्षा नव्हती आणि तुळजाभवानीच्या कुठल्याच भक्ताला त्यांच्याकडनं ही अपेक्षा नाही। माझ्यावर कुठे सर्व्हिलन्स ठेवायचे ठेवा। त्यांच्या परिवहन विभागाकडे एक तसली गाडी असते, त्याला कॅमेरे असतात, ती गाडी कायम माझ्या मागे राहू द्या, काही अडचण नाही मला। पण काही गोष्टी मी बोलत नाही, आता योग्य वेळेवर बोलेन। ऑपरेशन टायगर सुरूच असल्याचं पालकमंत्री सांगतात आणि धाराशिवमध्ये साहेबांना विचारा की त्यांना मला नाही माहिती। तुम्हाला काय मित्र पुन्हा एकदा ओके पॅटर्न चालू मला एवढं सांगतो की मित्र म्हणून त्याच्या भावनेचा आदर करणं, त्याचा सन्मान करणं ही मित्राची जबाबदारी असते। त्याच्यामुळं मैत्री आहे ना, मैत्री 100% कायम आहे। पण राजकीय निर्णय घेण्याच्या बाबतीत त्यांना जे वाटतंय तशा पद्धतीचा योग्य निर्णय त्यांनी घ्यावा हीच मला। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।